दिवसांनी मी इथनंच दौंड तालुक्यातनं जात असतो, मी बघत असतो काय चाललंय, कसं चाललंय, कोण गंमत करतंय, कोण काय करतंय, कोण नुसतं पुढं पुढं तोंड दाखवतंय, मागं असं तसंच ठेवलंय. गाव तर बरोबर नाही पण पुढारपण करायचंय, कशाला करायचंय, पहिलं गाव बघ, असं सांगणारा मीच आहे. कारण शेवटी नुसतं वरवर पुढारपण करून बाबांनो चालत नाही. उद्याच्याला मी काहीतरी तुम्हाला सांगायला लागलो आणि तुम्ही म्हणणार तुझ्या तालुक्यात काय चाललंय ते बघा आधी. मी माझ्या तालुक्यातलं सगळंच फर्स्ट क्लास करतो, मग दुसऱ्याच्या तालुक्यात जातो, त्याच्यामुळे कुणी माझ्या पुढं आवाज करू शकत नाही, काही उलटाही प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकत नाही. मित्रांनो, हा माझा गर्व नाही, हा माझा अभिमान नाही, पण ही माझी कामाची पद्धत आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही रमेश अप्पांना विचारा, विरधवलला विचारा, अप्पासाहेबाला विचारा, वैशालीला विचारा, इतर सहकार्य मित्रांना विचारा, त्यामध्ये तुमच्या इथं रस्त्याला पैसे देण्याचं काम माझं चालू होतं. 2.5 वर्ष तुमच्या इथले जे रस्ते झाले ते काय असे तसे झाले? त्याच्यामध्ये मी अर्थमंत्री होतो, मग अर्थमंत्रीच पैसे देतो का कोणी दुसरं पैसे देतं? पूर्वी सिद्धटेक आणि दौंडचा रस्ता कसा होता आणि आता कसा झाला? चकाचक.